सुगरण, चिमण्या व एक आदर्श चिमणी पालक या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. खरं तर चिमण्या या अन्न साखळीतील खऱ्या अर्थाने खेळाडू आहेत. अन्नधान्यावरील कीटकांना नैसर्गिकरित्या स्वतः खात समतोल ठेवणं आणि अर्थात कीटक नियंत्रण करणं हे महत्त्वपूर्ण काम चिमण्या करतात. चिमण्या या सामाजिक पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जातात. एकसारख्या आणि एकत्र राहणाऱ्या, कळप करून राहणाऱ्या या चिमण्या आहेत. त्या धूळ आंघोळ करतात. बरेचदा मित्र चिमण्यांची घरटी एकाच ठिकाणी बांधलेली असतात. मग ते झाडावर असेल, कदाचित विहिरीत असेल किंवा अडगळीच्या ठिकाणी असेल, पण मित्र चिमण्या एका ठिकाणी राहतात आणि एकमेकांना त्यांचं सहकार्य होतं. चिमण्या एक जोडीदार निवडतात व आयुष्यभर त्याच्यासोबत राहत असतात. नर चिमणे मादीच्या अंडे संगोपनामध्ये व त्यानंतर लहान बाळांच्या आहार संकलनामध्ये त्यांना मदत करतात. चिमण्यांना मांसात राहणे आवडते व मांसाचे उरलेले अन्न ते खात असतात. फुलांचे परागीकरण करतानाही चिमण्यांची मोठी मदत होत असते. पण अलीकडे चिमण्यांची संख्या कमी होते आहे. याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी विषारी धूर आहे, विषारी कीटकनाशकाचा वापर आहे. त्या वापरामुळे सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या कीटकांची संख्या कमी झाली. पर्यायानं चिमण्याची संख्या सुद्धा नियंत्रणात येते आहे. मोबाईल फोन टॉवर्समुळे वाढणारे मायक्रोवेव्ह प्रदूषण हे सुद्धा चिमणीची संख्या कमी करताना वाईट अर्थानं मदतीला येते. आता या सगळ्या गोष्टीवरचा पर्याय म्हणून आपणाला जर चिमणी संगोपन करायचं असेल तर चांगली व्यक्ती म्हणून आपण शक्य तितकी झाडं लावली पाहिजेत. झाडांची संख्या वाढवणं, त्यासोबतच बर्ड फीडर बसवणं आणि एकंदरीत चिमण्यांना खाता येईल अशा पद्धतीचे अन्नपदार्थ त्यांना उपलब्ध करून देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता सारख्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा चिमण्याला बऱ्याचदा पाणी मिळत नाही. असं पाणी उपलब्ध करून देणं आणि पर्यावरण सुधारण्यासाठी मदत करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं चिमण्यांचा सांभाळ झाला तर भावी पिढीला सुद्धा या चिमण्या सातत्यानं आनंदित करणार आहेत. खरं तर चिवचा घास खाऊन मोठी होणारी मागची पिढी, याच पद्धतीनं पुढच्या पिढीमध्ये सुद्धा चिमणी टिकली पाहिजे, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करायला हवेत. अशाच पद्धतीनं चिमण्या टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका खास माणसाची आपण आता कथा पाहूया. चिमण्यांच्या संवर्धनासाठी आंध्र प्रदेशातले पोलुवर्ती धालिनायडू प्रयत्न करतायत. त्यांची हरित विकास फाउंडेशन ही संस्था वारी कुंचुलू प्रकारची पक्ष्यांची घरटी तयार करते. वारी कुंचुलू म्हणजे धान्याची वेणी. यात चिमण्यांच्या खाण्याचीही सोय होते. गावातले लोक असे वारी कुंचुलू म्हणजे ही धान्याची झुंबर तयार करण्याची पद्धत साफ विसरून गेलेत. मी शिक्षक होतो तेव्हा एक सुब्बाराव नावाचा माणूस अशी झुंबर तयार करून देवळात लटकवत असे. मला ते पाहूनच आनंद व्हायचा. मग मी त्याच्याकडून हे वारी कुंचुलू कसे तयार करायचे हे शिकून घेतलं. मला असे वेगवेगळे बर्ड फीडर स्वतः बनवून पाहायचे होते. त्या माहितीचा वापर करून मी इतरांना हे तयार करायला शिकवू लागलो. हे बर्ड फीडर्स वाढले तर चिमण्यांची संख्या वाढेल. इतकंच नाही तर मैना, पोपट असे बाकी पक्षी आणि खारुताईंना सुद्धा अन्न मिळेल. हे सगळे प्राणी आपलं जगणं समृद्ध करतात. धालिनायडू हिंदी शिक्षक म्हणून नोकरी करायचे, पण पर्यावरण आणि चिमण्यांच्या संवर्धनाच्या कामातही ते सक्रिय आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी याच कामाला वाहून घेतलंय. ते गावोगाव जातात आणि लोकांना ही धान्याची झुंबरं लावण्यासाठी प्रोत्साहन देतात. मी वेगवेगळ्या प्रकारची 9 धान्याची झुंबरं तयार करायला शिकलोय. गेल्या वर्षी मी कोलीमेरू गावातल्या 12 जणांना याचं प्रशिक्षण दिलं. ते पाहून आणखी 8 जणांना ते शिकण्याची प्रेरणा मिळाली. आता 20 जण हे बर्ड फीडर तयार करतात, तेही वेगवेगळ्या आकारात. आम्ही त्यासाठी वेगवेगळी किंमत आकारतो. साधारण महिनाभरात हे शिकतायत. రేట్ ఇస్తాం. అది ఒక నెల అంతా కలిపితే నెల రోజులు చేస్తారు వాళ్ళు. वारी कुंचुलू तयार करण्यासाठी धान्य आणि गवत मिळावं म्हणून त्यांनी एका एकरावर भाताची लागवड केली आहे. इथलं पीक फक्त चिमण्यांसाठी वापरलं जातं. बर्ड फीडर तयार करणाऱ्या लोकांना मोबदलाही दिला जातो. गावात मंदिरांमध्ये अशी झुंबरं लावण्याची प्रथा होती. त्यामुळे इथे पक्ष्यांचा राबता असायचा. अगदी लाखो पक्षी असायचे.
मका, बाजरी आणि इतर पिकांच्या शेतात अनेक पक्षी असायचे. शेतीलाही त्याचा फायदा व्हायचा. चिमण्या आणि पक्ष्यांची संख्या जास्त असते तेव्हा पीकही बंपर येतं, कारण पक्षी कीटकांना खाऊन टाकतात. వేసిన చెట్ల వల్ల భూమి సూక్ష్మ పోషకాలు పెరిగాయి అన్నమాట. అప్పుడు పంట తొలగకపోయినా సహజసిద్ధంగా పంటలు పండేవి. చేయి కలుపుదాం, పిచ్చుకల పరిరక్షణకు నడుం బిగిద్దాం. धाली नायडू यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. जिथे जिथे ही झुंबरं लावली आहेत त्या गावांमध्ये चिमण्यांची संख्या वाढली आहे.